टू फॅमिली, आज आहे पाणीपुरीचा बेत. बिकॉज भरपूर दिवस झाले पाणीपुरी खाल्लेली नव्हती, पण बाहेर जायला पाणीपुरी खायला खूप टेन्शन येतं. कारण आजकालच्या जे पावसाळ्यामध्ये ज्या बिमाऱ्या होत आहेत त्याच्यामुळे लई भीती वाटतं. त्यामुळे कार्तिक आणि आम्ही दोघंही मस्त करू मस्त पाणीपुरीची तयारी करत होतो आणि सासूबाई त्या तयारीमध्ये आम्हाला मदत करत होत्या. त्याचबरोबर कार्तिकची थोडी किटकिट सुरू होती. पण बघा, आता मी मस्त एक नंबर बटाटे सोलून घेतले आणि त्यात सगळं मिश्रण टाकलं आणि पाणीपुरीचं मस्त आंबट पाणी केलं. इतकं छान असं तिखट झणझणीत पाणी केलं, जे की मला खूप आवडतं. आणि खूप मस्त मजेशीरपणे ते पाणी बनवलं. आणि त्याचबरोबर मग काय केलं, रेडीमेड जे बाहेर पुऱ्या मिळतात त्या घेऊन आलो आणि त्या मस्त तळून घेतल्या. आणि हे जे तळायला असतं ना, हे मला लई आवडतं, कारण याला गोल 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 फिरून ते पाणीपुरी सुद्धा मस्त असं बॉल सारखं गोल गोल होतात आणि मला ते खूप आवडतं असं करायला. त्यामुळे मी मस्त एन्जॉय करू पुऱ्या तळून घेतल्या. आणि हे बघा किती छान मस्त फुगल्यात. आणि अशाच मी बऱ्याच फुगवून घेतल्या होत्या आधीच, आणि तुम्हाला दाखवायला म्हणून मी फक्त करून घेतलं, थोडीशी मज्जा. आणि मग असं फुगवून घेतले आणि छान मग बघा ते एवढे आम्ही तळून घेतल्या, कारण की आम्हाला पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी तिन्ही प्रकार करून खायचे होते. आणि या पद्धतीने मग मी सगळी तयारी करून घेतली. मस्त टेबल आणला पुढे आणि मस्त सगळं घेऊन घेतलं पुढं आणि छान सजवलं. इतकं छान सजवलं की इतकं छान मस्त खायला पण ते भारी वाटणार असं. मग छान, अरे पण मग मी इथे विसरली सगळं काही आणायला. मग नंतर लक्षात आलं, मग मी पटकन सगळं घेऊन आले, बिकॉज मी पाणीच नव्हतं आणलं आणि बटाट्याचं आणलं होतं. मग पाणी, पुरी आणि त्याचबरोबर दही वगैरे हे सर्व बघा, तुम्हाला मी स्लो मोशन मध्ये सर्व दाखवतीये. हे बघा, दहीपुरीसाठी हे मस्त आलू आणि काय म्हणते त्याला, चिंचेचं पाणी वगैरे सर्व. आणि मग बसलो आम्ही आणि कंट्रोलच होईना बाबा, कारण की ते पाणीपुरी दिसली म्हणलं तर पाणीपुरीच्या गाड्यावर गेलं तरी असं कंट्रोल होईना. तसं इथे माझं झालं होतं. हे करू का ते करू, ते करू का हे करू, की खाऊ की काय करू, मला असं सुचवना. पण नेमकं सासूबाईला पण सगळं तयार करून द्यायचं होतं, पण मला ते कंट्रोलच होईना. पटकन मी काय केलं, 2 पुऱ्या घेतल्या पटापट, त्याच्यात सगळं भरलं आणि पटकन पाणी ओतलं. त्यांना एक दिली, एक मी खाल्ली. म्हटलं घ्या पटकन आता खाऊन. आणि जो मग मज्जा पाणीपुरी बनवण्यात. मग सासूबाई म्हणलं दे इकडे, मी पण फोडू लागते. मग त्यांनी पटापट फोडून दिलं. मी पटापट बटाटा भरत गेली आणि त्यामध्ये सगळं टाकत गेली. आणि मग त्यानंतर मस्त एक नंबर डिश बनवली. आणि डिश बनल्यानंतर कार्तिक पण मध्ये मध्ये येड्यावानी करत होता, त्यामुळे त्याच्यामध्ये अजून थोडासा वेळ लागत होता ते खायला. म्हणजे असं वाटत होतं, अरे यार हे कधी कधी होतं कधी कधी तोंडात जाते असं वाटलं. मग काय, सगळी झाली तयारी. मग हे बघा, घ्या मग सासूबाई तुम्ही पण, मी पण खाल्ला मस्त एक नंबर. अरे बापरे, मग विचारूच नका, 7व्या आसमान पे पोहोचली नाही, इतकं भारी. अरे वा, बघा तुम्ही माझे एक्सप्रेशन भारी. असं इतक्या दिवसानंतर, म्हणजे जवळजवळ मी वर्ष झालं असेल तर पाणीपुरी नसेल खाल्ली. आणि त्याचबरोबर मग पाणीपुरीचा चस्का झाल्यानंतर लगेच दहीपुरी बनवली, बिकॉज दहीपुरी माझी फेवरेट आहे. आणि मग लगेच दहीपुरी बनवली पटापट. सासूबाईने फोडून दिलं, मी पटापट त्या सगळं भरलं, एकदम पटापट भरलं. आणि मग काय, हे बघा आता कार्तिक पण आम्हाला थोडी मदत करतच होता मध्ये मध्ये खायला आणि फेकायला. मग त्याचबरोबर पटपट मस्त त्यात सगळं भरलं आणि मस्त दही टाकलं एक नंबर. आणि एक नंबर मस्त रापची कशी बनवली. आणि हा असं वाटायला लागलं ते कधी बनतील, कधी माझ्या पोटात जातील, असं झालं होतं. मग काय, मी इतक्या स्पीड मध्ये ते बनवण्याचा प्रयत्न केला आणि कार्तिक पण मध्ये मध्ये इतका वैताग देऊ लागला होता ना, की मला इरिटेट होत होतं. असं वाटत होतं बस रे बाबा 2 मिनिटं शांत. मग त्यांनी काय केलं, सासूबाईने त्याला घेतलं, बनली. मग सासूबाईला म्हणलं घ्या आता मस्त. आणि त्यांनी धरलं ना एक सिप, मस्त एक खाल्ली आणि काय भारी झाली म्हणलं. मग मी पण खाल्ली. कार्तिक आम्हाला पाहू लागला, ह्या दोघी काय करताय. मग मी खाल्ली आणि घ्या मजा मस्त. तुम्हाला पण असं खूप आता पाणीपुरी खायची इच्छा होत असेल ना, तर मग काय, आज शनिवार आणि उद्या रविवार, एक नंबर बनवा आणि मस्त बाय बाय टाटा मस्त गुड बाय. फोटो दाखवते तुम्हाला पण पाणी सुटलं असेल ना. आणि असंच आमचा व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.